दुचाकी दुरुस्तीच्या कारणावरून एका ग्राहकास बेदम मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर शहरातील मालपाणी बजाज शोरूम येथे 2 दिवसांपूर्वी घडला। यात स्वप्नील सातपुते हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की कासारा दुमाला येथील स्वप्नील सातपुते यांनी आपले सासरे त्र्यंबक राऊत यांच्यासाठी मालपाणी बजाज शोरूम येथून गेल्या वर्षापूर्वी चेतक कंपनीची इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी केली होती। मात्र सातपुते हे दुचाकीमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने दुरुस्ती करण्यासाठी शोरूम मध्ये आणत होते। त्यांना प्रत्येक वेळी दुचाकी दुरुस्तीसाठी आली असल्याची पावती कर्मचाऱ्यांकडून दिली जात नव्हती। तसेच 15 दिवस थांबून देखील दुचाकी दुरुस्त केली नाही। यावेळी आम्ही दुचाकी दुरुस्तीसाठी घेऊन आलो असता संबंधित शोरूम कर्मचाऱ्यांकडे दुचाकी आणल्याची पावती मागितल्याने मारहाण झाली असल्याचा आरोप नवतेज महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी संवाद साधताना स्वप्नील सातपुते यांनी केली आहे। पाहूयात नेमकं काय म्हणाले ते। काय झालं होतं नेमकं तुम्ही त्या दिवशी शोरूममध्ये? मी माझ्या सासऱ्यांबरोबर बंद पडलेली स्कूटर इलेक्ट्रिक चेतकची गाडी शोरूममध्ये घेऊन गेलो आणि यापूर्वी पण त्या शोरूममध्ये आमचं 3-4 वेळा जाणं झालं होतं। तर त्यांनी आम्हाला कधीही गाडी रिसीव केल्याची पावती दिली नाही आणि प्रत्येक वेळेस गाडी देण्यासाठी 1 ते 1.5 महिन्याचा वेळ लावला। तर यावेळेस आम्ही गाडी जमा करताना त्यांना बोललो की आमची गाडी तुमच्या शोरूममध्ये खाली झाली, आम्हाला रिसीट द्या। ते बोलले 5 मिनटं बसा। आम्ही 5 मिनटं बसलो। त्यानंतर 15 मिनटांना त्यांना विचारलं की साहेब मला अर्जंट आहे, प्लीज आमची गाडी द्या। एवढी विनवणी करूनसुद्धा त्यांनी आम्हाला 45 मिनटापर्यंत कोणताही प्रतिसाद दिला नाही। माझे सासरे वैतागून त्यांना म्हणले मला पावती द्या, मला जाऊ द्या। आमच्यासोबत आलेले एक कस्टमर होते, ते 1 दिवसापासून गाडी तिथं शोधत होते। आहे त्या शोरूममध्ये गाडी त्यांनी लावलेली होती, ती गाडी त्यांना सापडत नव्हती। म्हणून सासरे घाबरून बोलले की आम्हाला पावती द्या तरच मी जाऊ शकेल। कोणत्या शोरूमला हा प्रकार झालाय? मालपाणी बजाज चेतक शोरूम इथे हा प्रकार झाला। आणि तुम्ही नेमकं गाडीचा काय प्रॉब्लेम होता, कशासाठी गेलं तुम्ही? गाडी घेतल्यापासून वारंवार बंद पडायची। गाडीला प्रॉब्लेमच आहे। 1 वर्षामध्ये ती 15 दिवससुद्धा गाडी व्यवस्थित चालली नाही। आम्हाला वारंवार शोरूमचे चक्रा मारायला लागायचे आणि शोरूमवाले आम्हाला कायम नेहमी त्रास देत होते। मग संबंधित गाडी कंपनीशी तुम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला का? केला। त्यांच्याकडची जी RSA जी आहे फॅसिलिटी, रोड साईड असिस्टंट, ती फॅसिलिटीसाठी आम्ही 25 ते 30 वेळा कंपनीशी संपर्क केला, पण आम्हाला स्वखर्चाने राजूरवरनं गाडी मालपाणी बजाजला आणायला लागली। कंपनीकडनं कोणत्याच प्रकारचा सपोर्ट झाला नाही। आणि आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी आहे की माझ्यावर जो जीवघेणा हल्ला झाला, त्या हल्ल्यामध्ये जेवढे काही दोषी आहेत त्या कर्मचाऱ्यांना बजाज कंपनीवरनं काढून टाकावे, प्रशासनाकडे मागणी आहे माझी। माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे, ह्या सगळ्यांवर अटेम्प्ट टू मर्डरची केस लावली पाहिजे। प्रशासनाने कोणत्याही धनाढ्य माणसाच्या दबावाखाली न येता आम्ही तक्रार करत होतो आमच्या मेंदूवर झालेल्या जखमेबद्दल, पण ते पोलिसांनी लिहून घेण्यास नकार दिला। माझ्या गळा दाबल्यावर बद्दलची त्यांना कंप्लेंट करत होतो, त्यांनी ती केली नाही। मी एवढा मोठा हल्ला होऊन अन्नत्याग करून पोलीस स्टेशनमध्ये बसलो होतो, त्यांनी तक्रार लिहून घेतली नाही। तर प्रशासनाला विनंती आहे, माझी तुम्ही तक्रार नोंद करून घ्या, अन्यथा मी दवाखान्यातून सुटल्यानंतर माझ्या 2 लहान मुली 5वीला आहेत आणि माझी मिसेस आणि मी स्वतः आम्ही सर्वजण कंपनीला, बजाज चेतकच्या कर्मचाऱ्यांना आणि माझ्या जीवनाला वैतागून आम्ही आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणार आहे, तसा मी ठाम निर्णय केला आहे। याची नोंद घ्यावी प्रशासनाने। आम्हाला न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा देखील सातपुते यांनी दिलाय। या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मालपाणी बजाज शोरूमचे
व्यवस्थापक सचिन पलोड यांसह अन्य 10 ते 15 अनोळखी कर्मचाऱ्यांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. घटनेचा पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करीत आहे. मात्र संबंधित शोरूम मध्ये दररोज हजारो दुचाकी चालक मालक आपली वाहने दुरुस्त करण्यासाठी येत असतात. या दरम्यान वारंवार ग्राहकांशी अवाच्य भाषेत बोलणे, वाहन दुरुस्तीसाठी वेळ लावणे, ग्राहकांना वेळीच धरणे असे राजरोसपणे प्रकार या ठिकाणी केले जात असल्याचा आरोपही वाहन मालकांकडून केला जातोय. एकूणच अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर शोरूम प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी आता वाहन मालकांनी केली आहे. त्यामुळे संबंधित घटनेतील दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, नवतेज महाराष्ट्र, संगम.